कॉस्टशीटबद्दल कॉस्टशीटचं मिनिंग, पर्पजेस ऑफ कॉस्टशीट बघितलं होतं. या लेक्चरमध्ये आपण आता फॉर्मॅट ऑफ कॉस्टशीट बघणार आहोत. आता फॉर्मॅटच्या बाबतीत बोलायचं झालं तर कंपनी आणि कंपनी तयार करत असलेलं प्रॉडक्ट याच्यावरून कॉस्टशीटचे फॉर्मॅट्स हे वेगवेगळे असू शकतात. परंतु आपल्याला SY.BComच्या लेवलसाठी एक जनरल फॉर्मॅट म्हणून जो दिलेला आहे तो फॉर्मॅट मी आज तुमच्या पुढे सादर करतो आहे. आता फॉर्मॅट ऑफ कॉस्टशीटमध्ये दोन मुख्य कॉलम आपल्याला दिलेले असतात, एक पर्टिक्युलर्स आणि एक प्रोडक्शन युनिट्स. प्रोडक्शन युनिट्समध्ये दोन कॉलम्स परत दिलेले असतात, सब कॉलम. त्याच्यापैकी पहिला असतो टोटल कॉस्ट आणि कॉस्ट पर युनिट. आपल्याला कधी प्रॉब्लेममध्ये टोटल कॉस्ट फाइंड आउट करायला लावलेली असते, तर कधी कॉस्ट पर युनिट फाइंड आउट करायला लावलेली असते. आपण दिलेल्या प्रश्नानुसार दुसरा कॉलम टाकणार असतो. आता पर्टिक्युलर्समध्ये पहिल्या क्रमांकाला जो येतो तो ओपनिंग स्टॉक. त्याच्यामध्ये ॲड परचेसेस, कॅरेज इनवर्ड, त्याच्यानंतर परचेसेसच्या संदर्भातली काही खर्च असतील तर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस ते आपण घेत असतो. त्याच्यामधून लेस क्लोजिंग स्टॉक आपण लेस करायचा असतो. हे सगळे झाल्यानंतर आपल्याला ओपनिंग स्टॉक, ॲड परचेसेस, कॅरेज इनवर्ड, लेस क्लोजिंग स्टॉक केल्यानंतर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्यूम मिळते. त्या कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्यूममध्ये डायरेक्ट वेजेस ॲड करायचे असतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲड करायचे असतात. ते करून झाल्यानंतर आपल्याला प्राईम कॉस्ट मिळते. या प्राईम कॉस्टमध्ये पुढे आपल्याला वर्क्स ऑर फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड करावे लागतात. वर्क्स ऑर फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजे काय, तर ती वस्तू तयार करण्यासाठी फॅक्टरीमध्ये किंवा काम करत असताना जे खर्च येत असतील ते सगळे आपल्याला याच्यामध्ये ॲड करावे लागतात. मग त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट वेजेस, रेंट अँड रेट्स, फॅक्टरीच्या संदर्भातलं रेंट अँड रेट्स, लाईटिंग अँड हिटिंग फॅक्टरीच्या संदर्भातली, पॉवर अँड फ्युएल, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, जर मशिनरी वगैरे रिपेअर केलेली असेल तर क्लिनिंग, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ रिसर्च अँड एक्सपेरिमेंट्स, डिप्रिशिएशन ऑन फॅक्टरी प्लांट, डिप्रिशिएशन ऑन मशिनरी, अशा जे काही घटक असतील त्यांचा संदर्भ या वर्क्स ऑर फॅक्टरी ओव्हरहेड्समध्ये येत असतो. तसेच पुढे स्टेट इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स काढलेला असेल तर आपल्या फॅक्टरी बिल्डिंगचा इन्शुरन्स काढलेला असेल, मशिनरीचा इन्शुरन्स काढलेला असेल. त्याच्यानंतर पुढे असतं लूज टूल्स म्हणजे काय, ते किरकोळ साधन सामग्री. मग त्याच्यामध्ये आपले मशिनरी रिपेअर करण्यासाठी जे आपण त्यांना मराठीमध्ये पाना वगैरे म्हणतो किंवा छोटे चिप्स असतात त्यांना लूज टूल्स असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढे असतो तो वर्क्स मॅनेजर सॅलरी. वर्क्स मॅनेजर सॅलरी म्हणजे काय, तर आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये एकच मॅनेजर असेल आणि तो जर तिघं डिपार्टमेंट बघत असेल, म्हणजे परचेस बघत असेल, फॅक्टरीचं डिपार्टमेंट बघत असेल, त्याच्यानंतर सेल्स डिपार्टमेंट बघत असेल आणि प्रॉब्लेममध्ये जर आपल्याला दिलेलं असेल की तो कोणत्या डिपार्टमेंटसाठी किती वेळ देतो त्याच्यावरून आपल्याला त्याची सॅलरी विभागायची असते. अदरवाईज तसं दिलेलं नसेल तर ती डायरेक्टली वर्क्स कॉस्टमध्ये घ्यायची असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक इन वर्क इन प्रोग्रेस ॲड करावा लागतो, तर क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस लेस करावा लागतो. म्हणून प्राईम कॉस्टमध्ये आपण वर्क्स अँड फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड केले तर आपल्याला पुढे मिळतं वर्क्स ऑर फॅक्टरी कॉस्ट. याला वर्क्स कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट असे म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड करावी लागतात. आता ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणजे काय, तर कार्यालयीन आणि प्रशासकीय खर्च. मग त्याच्यामध्ये ऑफिसचं रेंट अँड रेट्स असतील, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सॅलरीज असेल, ऑफिससाठी लागणारे लाईटिंग असेल, ऑफिसमधील यंत्रांचा इन्शुरन्स असेल, ऑफिस क्लिनिंग चार्जेस असतील, टेलिफोन आणि पोस्टेज चार्जेस असतील, प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, डेप्रिशिएशन ऑफ ऑफिस फर्निचर असेल, इक्विपमेंट अँड बिल्डिंग असेल ऑफिसची, काही लिगल एक्सपेन्सेस असतील, बँक चार्जेस असतील. या सगळ्यांची हे सगळे ऑफिस आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्समध्ये येत असतात. हे आणि अजून असे. तर मग याच्यानंतर आपल्याला वर्क्स अँड फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स ॲड केल्यानंतर आपल्याला पुढे मिळते कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स
ॲड करायचा आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड लेस केल्यानंतर आपल्याला पुढे मिळते कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये पुढे आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करायचे असतात. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स म्हणजे काय, तर उत्पादन तयार झाल्यानंतर ते विक्रीसाठी येणारा खर्च. मग त्याच्यामध्ये शोरूम रेंट रेट्स असेल, लाईटिंग अँड हिटिंग असेल, सेल्समन सॅलरीज असेल, सेल्समनचं कमिशन असेल, सेल्समनचं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असेल, सेल्स प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, पावती पुगवर छापलं असेल आपण, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, बॅड डेब्ट्स असतील, त्याच्यानंतर डिलिव्हरी व्हॅन्स एक्सपेन्सेस असतील, त्याच्यानंतर कॅरेज आउटवर्ड असेल, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपण ॲड केल्यानंतर पुढे आपल्याला मिळेल कॉस्ट ऑफ सेल्स. आता कॉस्ट ऑफ सेल्स आपल्याला मिळाल्यानंतर कधी कधी आपल्याला प्रॉब्लेममध्ये फायनल टोटल सेलची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते. मग या टोटल सेल्समधून आपण कॉस्ट ऑफ सेल्स मायनस करायचे असतात. जर टोटल सेल्समधून कॉस्ट ऑफ सेल्स मायनस करून जर आपल्याला पॉझिटिव्ह उत्तर येत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत नेट प्रॉफिट. आणि जर टोटल सेल्समधून कॉस्ट ऑफ सेल्स मायनस केल्यानंतर जर निगेटिव्ह उत्तर येत असेल तर आपण त्याला म्हणणार आहोत नेट लॉस. तर अशा पद्धतीने थोडक्यात हा कॉस्ट शीटचा फॉर्मॅट दिलेला असतो. जे महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या त्या आपण इथे कव्हर केलेल्या आहेत. बाकीच्या गोष्टी आपण जसं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत त्या सोल्युशन्समध्ये ज्या ज्या नवीन गोष्टी येतील त्या मी तुम्हाला तिथे कंटिन्यू सांगणार आहे. तर अशा पद्धतीने हा टोटल कॉस्ट शीटचा फॉर्मॅट दिलेला होता. तर या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत.